या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शालिनी सिनेटोन या स्टुडिओची जमीन बनावट दस्तऐवजांच्या आधारे खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलाय. याबाबत मनसेनं जिल्हा निबंधक कार्यालयावर आंदोलन केलं. यावेळी मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेला शालिनी सिनेटोन हा स्टुडिओ दस्तावेजातील बनावट कागदपत्रे व मृत व्यक्तींच्या नावाचा गैरवापर करून कब्जा मिळवण्यात आला आहे. हा स्टुडिओ श्रीमंत आक्कासाहेब महाराज यांच्या संकल्पनेतून निर्माण झाला होता. चांगदेव घुमरे व प्रशांत घुमरे या बिल्डर जोडीने या स्टुडिओसह लागणाऱ्या सुमारे 14 एकर भूखंडावर दस्त क्रमांक नोंदवून कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र या दस्तावेजातील बनावट कागदपत्रे मृत व्यक्तींच्या नावाचा गैरवापर आणि शासनाची फसवणूक असल्याचा आरोप मनसेनं केला. दस्त क्रमांक अंतर्गत खरेदी दस्तात मृत सिंधुताई वटकर व माधवी केळगेंद्रे या दोघींना जिवंत दाखवून त्यांच्या नावावर खरेदी दस्त बनवण्यात आले. शासकीय दस्तानुसार मृत्यूचे दाखले उपलब्ध असूनही नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही बाब दुर्लक्षित केली आहे आणि बनावट दस्त नोंदवला. शालिनी सिनेटोन स्टुडिओच्या जमिनीची मालकी पडताळून संपूर्ण व्यवहाराचा तपशील सार्वजनिक करावा. या व्यवहारातील सर्व दस्तऐवजांचे सत्यापन करून बनावट नोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेनं जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. येत्या 24 तासात कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी बोलताना मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला. ऐतिहासिक कोल्हापूरच्या श्रीमंत आक्कासाहेब महाराज यांनी उभ्या केलेल्या शालिनी सिनेटोन स्टुडिओला घशामध्ये घालणाऱ्या चांगदेव भुमरे व प्रशांत भुमरे ह्या 2 बिल्डररूपी राक्षसांनी नाशिकवरून कोल्हापुरात येऊन आज शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून खोटी कागदपत्रे आणि बनावट दस्तावेजांद्वारे आज त्यांनी शालिनी सिनेटोनच्या शेजारची 14 एकर जागा ही हडप केलेली आहे. सिंधुताई वटकर यांचं 2010 साली केलेलं वटमुक्त्यारपत्र त्या 2021 साली नोव्हेंबर 2021ला त्या मयत झालेल्या असताना डिसेंबर 2021मध्ये मृत्यूनंतर 1 महिना 10 दिवसांनी सिंधुताई वटकर या जिवंत आहेत अशा पद्धतीचं कागदोपत्री रंगवून खोटी कागदपत्र बनावट दस्तऐवज करून दुय्यम निबंधक वर्ग 3 या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून आज त्यांची जागा हडपलेली आहे. शिवाय त्यांनी जी कागदपत्र या ठिकाणी सादर केलेली आहेत ती कागदपत्र ही संपूर्णपणे बोगस आहेत. यामध्ये जिल्हा मुद्रांक अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा त्यांना सुद्धा फक्त मुद्रांक शुल्क दिसलं. मात्र ही जी मृत व्यक्ती होती त्यांचा उल्लेख त्या मल्लिकार्जुन मानेने कुठल्याही याच्यामध्ये केलेला नाही. या पद्धतीनं बघितलं सर्वसामान्य माणसाला दस्त नोंदणी करण्यासाठी आधार कार्डामध्ये छोटीशी चूक झाली तरी त्याला माघारी पाठवतात आणि याच ठिकाणी बनावट हक्क सोडपत्र घेऊन हक्क सोडपत्राचा कोणताही इंडेक्स दस्तावेजमध्ये नाहीत. 2010ला हक्क सोडपत्र झालंय तरीही 15 वर्ष त्यांची नावं 2021ला खरेदी पत्रामध्ये घातली जातात. खरेदी दस्तामध्ये 7/12 लावले जातात पण त्या 7/12 असणाऱ्या व्यक्तीचं नाव हे खरेदी पत्रामध्ये घातलं जात नाही. अशा पद्धतीचा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार या मुद्रांक विभागाने केलेला आहे. या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व मी शहराध्यक्ष प्रसाद पाटील आमच्या नेतृत्वाखाली आज या आंदोलनाचा आम्ही प्रारंभ केला आहे. आज बाबासाहेब वाघमोडेंना 24 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 24 तासामध्ये हा भ्रष्टाचारी भुमरे पितापुत्रांना जेलमध्ये टाका. आज दुय्यम निबंधक वर्ग 3 BK पाटील याला सुद्धा ताबडतोब बडतर्फ करा आणि हा जो दस्त आहे 6881/2021 हा दस्त ताबडतोब रद्द झाला पाहिजे. कारण या दस्तामध्ये बरेचसे कागदपत्र आहेत ही बोगस आहेत. आणि या निमित्तानं मला बाबासाहेब वाघमोडेंना एवढंच सांगणं वाटतं, दरवेळी प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक राजकीय आंदोलनाला आपण आश्वासनांची खैरात करता. आपल्या हातात फक्त 24 तास आहेत. 24 तासात याच्यावरती ठोस कारवाई नाही झाली तर मुद्रांक विभागाला आणि त्या भुमरेंना
मनसे स्टाईलला सामोरं जावं लागेल. या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर जो रजिस्टर आहे दुय्यम निबंधक वर्ग 2 हा याच्यामध्ये दोषी आहे. 1,28,08,927 रुपयांचा मुद्रांक शुल्क हा बुडवलेला आहे. आज या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना हाताशी धरून मंत्र्यांना आणि न्यायालयाला खोटी कागदपत्रे सादर करून हा मुद्रांक शुल्क बुडवला आहे. कारण एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याचं वटमुक्तियार पत्र त्याच वेळी रद्द होतं, पण सिंधुताई वटकर ह्या मयत झाल्यानंतर 1 महिना 10 दिवसानं आज यानं खरेदी पत्र केलंय. आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान हा चांगदेव भुमरे, प्रशांत भुमरे, BK पाटील या सगळ्यांनी व इथले जे सर्व क्लार्क आणि अधिकारी यांनी मिळून केलेलं आहे. त्यामुळं 24 तासामध्ये जर का यांच्यावर कारवाई नाही झाली तर त्यांनी बघावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करते. मी या प्रकरणी फक्त हितं निवेदन देऊन थांबत नाही आहेत. आदरणीय मुख्यमंत्र्यांची देखील आम्ही पुढच्या 4 दिवसामध्ये वेळ घेतलेली आहे. नगर विभागाच्या ज्या सहसचिव आहेत प्रतिभा भदाने मॅडम त्यांच्याशी देखील आम्ही फोनवर संपर्क साधला आहे. आम्ही उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करतोय. ज्या मंत्र्यांच्याकडे हिने मुद्रांक शुल्क बुडवून कमी करून आणला त्या मंत्र्यांना देखील जाऊन आम्ही दाखवणार आहे की जर का ही कागदपत्र मंत्र्यांच्या विरुद्ध केली तर उद्या मंत्री पण याच्यामध्ये अडचणी येतील. कारण खोट्या कागदपत्रांच्या आधारे मंत्र्यांनी या मुद्रांक शुल्काला